जातनिहाय जनगणना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक निर्णयाचं मनापासून स्वागत. विशाल बांद्रे. नरेंद्र मोदी सरकारने आजपर्यंत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यांपैकी 2026 मध्ये जनगणनेसोबतच जातनिहाय जनगणना सुद्धा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय करण्यात आलाय. जातनिहाय जनगणना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाचे मनापासून स्वागत करीत असल्याचं प्रदेश सचिव प्रांतिक तेली, समाज महासभा युवक आघाडी विशाल सेवकरामजी बांद्रे यांनी सांगितले. 1881 मध्ये पहिल्यांदा जनगणना झाली होती. त्यानंतर 1931 मध्ये प्रथम जातनिहाय जनगणना झाली. त्यानंतर 1941 मध्ये जातनिहाय जनगणना झाली, परंतु महायुद्धामुळे ती प्रक्रिया अपूर्ण राहिली होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1951 मध्ये प्रथमच जातीय जनगणना करण्यात आली. त्यानंतरच्या काळात 2011 पर्यंत जनगणना झाली, परंतु जातनिहाय जनगणना झाली नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने 2026 पासून जनगणनेसोबतच जातीनिहाय जनगणना घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आणि भारतातील सर्वच राजकीय पक्षांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. भारतातील अनेक जाती, पोट जातीतील समाजाला याचा लाभ होणार आहे. सामाजिकदृष्ट्या दुर्बल, वंचित व उपेक्षित घटकांच्या विकासाकरिता चालना मिळणार आहे. या निर्णयामुळे प्रत्येक समाजात आनंदाचे वातावरण आहे. सर्वच स्तरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं धन्यवाद करून मोदी सरकारचे आभार व्यक्त करून स्वागत करण्यात येत आहे. जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी प्रमोद सुखदेवी, विदर्भ ब्युरो चीफ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.